अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा जेव्हा बाळाला घेऊन ऑफिसमध्ये जाते तेव्हा त्या ठिकाणी गायतोंडे आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ताईसुद्धा असतात आणि त्यांनी अपर्णाच्या टेबलवर खूप सारी फळं आणि इतरही काही खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवलेल्या असतात. आणि एवढ्या सगळ्या वस्तू बघून अपर्णाला आश्चर्यच वाटते. ती विचारते की हे सगळं काय आहे आणि त्यावर त्या ताई सांगतात की मॅडम हे सगळं तुमच्यासाठी आणि बाळासाठी आहे. त्यावर अपर्णा म्हणते पण एवढं सगळं करायची काय गरज होती. आणि त्यावर गायतोंडे तिला सांगतात की मॅडम हे सगळं आम्ही नाही तर गावातल्या बायकांनी तुमच्यासाठी पाठवलंय. आणि ते ऐकून अपर्णाला खूप आनंद होतो आणि आश्चर्यसुद्धा वाटते. तर गायतोंडे तिला सांगत असतात की मॅडम आपण हिरकणी योजना राबवल्यामुळे त्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना खरंच खूप फायदा झाला आणि म्हणूनच तुमचे आभार मानण्यासाठी त्यांनी तुमच्यासाठी हे सगळं काही पाठवलं आहे. आणि ते ऐकून अपर्णा खूपच खुश होते. त्यानंतर मग त्या ताई तेथून निघून जातात. तर अपर्णा गायतोंडेंना विचारत असते की आता आपल्याला एक नवीन योजना राबवायची आहे. आणि मग त्या गायतोंडेंना तायडे मॅडमबद्दल विचारतात. तर गायतोंडे सांगतात की तायडे मॅडम बाहेर गेल्या आहेत. आणि मग त्यानंतर अपर्णा त्या आल्यानंतरच त्या योजनेबद्दल बोलायचं ठरवते. दुसरीकडे सुजा पिऊला तिच्या कामाच्या ठिकाणी सोडतो. पिऊ जाण्यासाठी निघणार इतक्यात सुजा तिला थांबवतो. तो पिऊला म्हणत असतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर पिहू विचारते काय. तर सुजा सांगतो की आपण तुझ्या नावावर कर्ज काढलं तर चालेल का. आणि ते ऐकून पिऊला धक्काच बसतो. तर सुजा तिला सांगत असतो की सरकारांनी मला पैसे देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलाय आणि जर आता मी त्या इन्व्हेस्टरला पैसे दिले नाही तर तो आपलं शेत त्याच्या नावावर करून घेईल. आणि ते ऐकून पिहू घाबरते. ती म्हणते की असं कसं तो शेत नावावर करून घेईल. त्यावर सुजा तिला सांगतो कारण आपण त्यावेळी काहीच तारण ठेवलं नव्हतं त्यामुळे आता आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. त्यावेळी पिहू म्हणते पण जर आपण एकदा का माझ्या नावावर कर्ज काढलं की आपल्याला 10-12 वर्ष कुठेही हालता येणार नाही. त्यावर सुजा म्हणतो की आपण एवढी वर्ष लावायचीच नाही. थोड्याच दिवसांमध्ये आपण ते सगळं कर्ज फेडून टाकायचं. त्यावर पिहू विचारते पण कसं. एवढे पैसे आपल्याला अचानक कसे मिळतील. त्यावर सुजा म्हणतो की तू काळजी करू नको. आणि त्यामुळे मग पिहूसुद्धा कर्ज काढण्यासाठी तयार होते. मात्र ती सुजाला सांगते की हे सगळं आरूच्या कानावर जाता कामा नये. आणि त्यावर तो सुद्धा हो म्हणतो. आणि मग पिहू तेथून निघून गेल्यावर तो रागातच स्वतःशी म्हणत असतो की त्या अप्पीमुळे मला माझ्या बायकोसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अपर्णा ऑफिसमध्ये काम करत असते आणि तिच्या बाळाला दूधसुद्धा पाजत असते. त्याचवेळी गायतोंडे त्या ठिकाणी येतात. ते अपर्णाला म्हणतात की मॅडम तुम्ही या खुर्चीवर बसून जिल्ह्याचं काम सांभाळताय आणि तुमच्या बाळाला दूधसुद्धा पाजताय. हे बघून मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय. खरं तर ही एक साधी कृती आहे मात्र यामागे किती मोठा संघर्ष आहे ते माहिती आहे मला. आणि त्यावर अप्पी म्हणते की गायतोंडे तुम्ही हे बोललात मला खरंच खूप बरं वाटलं. आणि मग त्यानंतर ती गायतोंडेंना म्हणते की मला तुम्हाला दीपा आणि अण्णाबद्दल विचारायचं आहे. तुम्हाला ते दोघे कसे वाटतात. त्यावर गायतोंडे सांगतात की दीपा खूप साधी सरळ बाई आहे मात्र तो अण्णा तसा नाही. तो काम चुकाराने एक नंबरचा जुगारी आहे. मात्र अप्पी म्हणत असते की ते दोघेसुद्धा साधे आणि गरीब वाटतात. त्यावर गायतोंडे म्हणतात हो मात्र दीपाने त्या संकल्प ढोबळे विरोधात लगेच साक्ष दिली. अण्णा मात्र त्याच्या विरोधात बोलायला काही तयारच नव्हता कारण त्याने त्याला भरपूर पैसे दिले होते. त्यावर अप्पी म्हणते हाच तर मुळात प्रॉब्लेम आहे ना. कारण लोकांना पैसे कमवण्यासाठी अशा वेगळ्या मार्गांचा वापर करावा लागतो आणि हेच मला थांबवायचं आहे. आणि त्याचसाठी मी महिला सबलीकरण सुरू करायचा विचार करते. त्यावर गायतोंडे विचारतात म्हणजे नक्की काय करायचं आपण. त्यावर अपर्णा सांगते की आपण गावातील महिलांना रोजगार मिळवून द्यायचा म्हणजे जेणेकरून त्या सक्षम होतील आणि पैसे मिळवण्यासाठी अशा चुकीच्या मार्गाला त्या आणि त्यांचं कुटुंब जाणार नाही. त्यावर गायतोंडे म्हणतात की मॅडम मग आपण त्यांना मदत करण्यासाठी लोणची पापड यांचा व्यवसाय त्यांना सुरू करून देऊ शकतो. मात्र अपर्णा म्हणत असते की किती दिवस त्या लोणचं आणि पापड बनवणार काहीतरी ठोस हवं ना. आणि त्यावर गायतोंडे म्हणतात ठीक आहे मॅडम मी थोडीफार माहिती काढतो आणि मग त्यानंतर तुम्हाला सांगतो. त्यावर अपर्णासुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे शेतामध्ये कदम बापू आणि सरकार काम करत असतात. सरकारांना काम करताना बघून बापूंना खूपच आनंद होतो. तर सरकार त्यांना सांगत असतात की जेव्हा आम्ही पहिल्यांदा आसगावमध्ये आलो तेव्हा शेतमजूर म्हणूनही कामं केली आहेत. तेव्हा फक्त मी हा आणि आमची तायडी होती. आम्ही अगदी विटा उचलण्यापासून सगळी कामं केली आहेत. आणि मग त्या तेव्हाच्या आठवणी बापूंना सांगत असतात.
ते सगळेजण जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलेले असतात आणि त्याच वेळी सरकार मनाशी म्हणतात की आज काही झालं तरी कच खायची नाही, विण्याला सगळं काही सांगायचं. आणि मग त्यानंतर ते कदमांना विचारतात की आपलं ते आंब्याचं झाड बहरलं असेल ना, त्याला चांगला मोहर आला असेल. आणि त्यावर कदमसुद्धा आनंदाने हो म्हणतात आणि मग सरकारांना घेऊन तिकडे जाण्यासाठी निघतात. ते झाड बघून सरकार खूपच खुश होतात. ते झाड कदमांच्या बायकोने म्हणजे वर्षाने लावलेलं असतं आणि ते झाड बघून कदम तिच्याच आठवणीमध्ये हरवून जातात. तर सरकार त्यांना विचारत असतात की तुला अजूनही वर्षाची आठवण येते का रे? त्यावर कदम हसून म्हणतात की आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं ना, पण मला आणि अर्जुनला रोज तिची आठवण येते. असं वाटतं की ती आज असती तर खरंच खूप बरं झालं असतं. आणि त्यावर सरकार म्हणतात की अगदी मलासुद्धा असंच वाटतं. मात्र मग त्यानंतर ते मनाशी म्हणतात की विण्या अजूनही वर्षाच्या आठवणीमधून बाहेर आलेला नाही. तो त्याच आठवणींमध्ये अडकला आहे आणि आता मी त्याला ते सत्य नाही सांगू शकत. आणि त्यामुळे मग ते कदमांना सत्य न सांगण्याचाच निर्णय घेतात. दुसरीकडे रुपाली बाळाचे कपडे धुत असते. रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते. दोघीजणी बाळाविषयीच गप्पा मारत असतात आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की आपला अमोल खरंच खूप भाग्यवान आहे. त्याला तुझ्यासारखी आणि अपर्णासारखी आई मिळाली. मात्र त्यावेळी रुपाली खाली मान घालून म्हणते की त्याची आई फक्त अपर्णा आहे, मी नाही, कारण मी कुठे त्याला दूध पाजते. आणि ते ऐकून रुक्मिणीला वाईट वाटतं. ती रुपालीला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र रुपाली तिला म्हणत असते की आई मला माहिती आहे, थोड्या दिवसांपूर्वी मी पूर्णपणे वेडी झाले होते आणि मग तसाच धक्का मला पुन्हा बसू नये म्हणून तुम्ही मला असे सगळे बोलत असता. मात्र मला माहिती आहे की मी अमोलची आई नाही आहे. मात्र रुक्मिणी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र रुपाली काही समजून घेत नाही. ती म्हणते की जरी मी स्वतःला अमोलची आई समजत असले ना, तरी अपर्णा आणि अर्जुन भाऊजींना काय वाटतं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्याच वेळी मग स्वप्नील त्या ठिकाणी येतो. तो रुपालीला सांगतो की मला तुझ्या काही कागदपत्रांवर सह्या हव्या आहेत, त्यामुळे मग ती घरात जाते. तर रुक्मिणी स्वप्नीलला म्हणत असते की तू ऐकलं ना रुपाली काय म्हणाली ते? आपल्याला एकदा अपर्णा आणि अर्जुनसोबत बोलावं लागेल. आणि त्यावर तो देखील हो म्हणतो. त्यानंतर संध्याकाळी अपर्णा आणि अर्जुन ऑफिसमधून घरी येतात. ते दोघेही बाळासोबतच बोलत असतात आणि तितक्यात स्वप्नील त्या ठिकाणी येतो. आणि मग त्यानंतर ते तिघेजण हसत खेळत बाळाविषयी गप्पा मारत असतात. स्वप्नील अर्जुनची गंमत करत म्हणतो की आपला अमोल खूप गुणी आहे, म्हणजे तो अपर्णावर गेलाय. आणि ते ऐकून अर्जुन वैतागून म्हणतो मला तर असं वाटतं की हे घर अप्पीचंच आहे आणि मी तुम्हाला पंढरपूरच्या पायरीवर सापडलोय. आणि ते ऐकून ते दोघेजण हसू लागतात. त्यानंतर मग स्वप्नील अपर्णाला म्हणतात की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे रुपालीबद्दल, कारण तिला असं वाटतंय की ती बाळाची आई नाही आहे. आणि ते ऐकून या दोघांनाही धक्का बसतो. मात्र ते म्हणत असतात की दादा असं काही नाही आहे. आणि मग अप्पी स्वतः रुपालीसोबत बोलण्यासाठी जाते. रुपालीला सांगत असते की ताई, बाळाला फक्त पोटाची भूक नसते तर मायेची आणि प्रेमाची भूकसुद्धा असते. आणि माझ्यापेक्षा बाळ जास्त तुमच्या पाशी रमतं. तुम्ही प्लीज पुन्हा कधीच असा विचार करू नका की तुम्ही अमोलच्या आई नाही आहात. खरं तर तुम्हीच अमोलची आई आहात. जरी मी 9 महिने त्याला माझ्या पोटात वाढवलं असलं, तो माझ्या पोटचा गोळा असला ना, तरीसुद्धा तुम्ही त्याला जेवढा जीव लावता, त्याच्यावर जेवढी माया करता, तेवढी मी सुद्धा कधी करू शकणार नाही. आणि मग त्यानंतर ती अमोलला रुपालीकडे सोपवते आणि तेथून निघून जाते. तर रुपाली अमोलला म्हणत असते की बाळा, खरंच तुला तुझ्या मोठ्या आईची आठवण येते का रे? आणि तू अजिबात काळजी करू नको, मी तुला कधीच कुठे सोडून जाणार नाही. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून अपर्णाचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.